स्त्रीच्या सौंदर्याचा खरा अर्थ काय? स्त्री सुंदर असते का? कधी कधी हा प्रश्न विचारला जातो. तर श्रोते हो, हा प्रश्नच खरा चुकीचा आहे. कारण सौंदर्य हे केवळ चेहऱ्यावर नसतं, तर तिच्या विचारामध्ये, तिच्या मनाच्या निर्मळतेमध्ये आणि तिच्या अस्तित्वात असतं. तिच्या मृदू स्पर्शात प्रेम असतं, तिच्या हसण्यात गोडवा असतो आणि तिच्या डोळ्यात स्वप्नांचं नंदनवन असतं. पण श्रोते हो, दुर्दैवानं काही लोक स्त्रीकडे फक्त तिच्या शरीराच्या नजरेतून पाहतात. कारण त्यांच्या नजरेत ही वासना असते, पण सन्मान कधीच नसतो. म्हणूनच अनेकदा त्यांना स्त्री फक्त एक आकर्षण वाटते, व्यक्ती नव्हे. श्रोते हो, स्त्री सुंदर दिसते का? तर नाही हे ठरवणारे आपण कोण आहोत. ती जशी तशी सुंदर आहे. जर तुमची नजर स्वच्छ असेल तर तुम्हाला प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी चमक दिसेल. तिच्या विचारांमध्ये, तिच्या कष्टांमध्ये आणि तिच्या त्यागामध्ये एक विलक्षण सौंदर्य असतं. श्रोते हो, जर एखाद्याला खरं स्त्रीचं सौंदर्य पाहायचं असेल तर त्यानं तिला आदरानं पाहायला शिकावं. तिला वस्तू समजू नये, तर एक जिवंत भावना, एक प्रेमळ हृदय आणि एक ऊर्जा स्रोत म्हणून ओळखावं. स्त्री केवळ सुंदर नाही, ती संपूर्ण जगाची निर्माती आहे. तिच्या प्रत्येक रूपात सौंदर्य आहे. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो किंवा मुलगी असो. फक्त तिला पाहण्याचा दृष्टिकोन हा शुद्ध हवाय. स्त्री ही केवळ शरीरानं नाही, तर हृदयानं, विचाराने आणि तिच्या अस्तित्वानं ती सुंदर असते. तिला सन्मान द्या, तिला प्रेम द्या आणि तिच्या सौंदर्याची खरी ओळख पटवा.